त्या धीरेंद्र जो कोण आहे शास्त्री, त्याला तो बेअक्कल, त्याला तर काहीच इतिहास माहिती नाही, काहीच्या काही बरडतो. 4-4 पोरं करा आणि एक पोरग संघाला द्या. तू दे ना, तुला द्यायचं आहे तर. बाकीच्याला कशाला सांगतोस? त्या गडकरीला सांग, त्या फडणवीसाला सांग, आणखी कोणी असेल त्याला सांग. 10 काय 4-4 पोरं करा आणि एक संघाला दान द्या. संघ काय रे, इतके विकृत संघटना, आणि त्याच्यासाठी तू हे सगळं करतोयस. बिरसा क्रांती दल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि कॉमेंट करा. जय सेवा, जय भीम, जय आदिवासी. धन्यवाद. बिरसा क्रांती दलाच्या चॅनलच्या सर्व दर्शकांना नमस्कार. जय भीम, जय सेवा, जय बिरसा. आज बिरसा क्रांती दलाच्या स्टुडिओमध्ये माझ्यासोबत आमच्या जिल्ह्याचे, यवतमाळ जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय विष्णूजी खोवे, त्याच्यानंतर यूट्यूब चॅनलचे वार्ताहर जे वैभव म्हैसकर माझ्यासोबत आहेत. आणि आज पुन्हा एकदा नव्या मुद्द्यावरती एक व्हिडिओ करण्याची गरज आपल्याला जाणवायला लागली. त्यामुळे हा व्हिडिओ मला करणं आवश्यक वाटतो. मित्रो, नागपुरामध्ये परवा एक बाबा नावाचा प्रकार, बागेश्वर धाम त्याला असं म्हणतात, बागेश्वर धाम, आणि त्याचा बाबा तो धीरेंद्र शास्त्री, जो अनेक वक्तव्यांसाठी, कुवक्तव्यांसाठी खरं म्हणजे प्रसिद्ध आहे. मागे त्याला नागपुरातून अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आव्हान दिल्यानंतर त्याला पळून जावं लागलं. आता पुन्हा तो नागपूरला, त्यांचा कार्यक्रम कोण अरेंज करतो मला कळत नाहीये आणि कशासाठी करतात ही माणसं, पण त्याचा काहीतरी कार्यक्रम इथे नागपुरामध्ये ठेवला आणि त्या नागपुरामध्ये तो आला. त्याच्या पीठावरती म्हणजे त्याच्या स्टेजवरती मला वाटते RSSचे प्रमुख त्या ठिकाणी होते, आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, आपले रोड मंत्री गडकरी हे पण त्या कार्यक्रमामध्ये होते, अनेक लोक त्या कार्यक्रमामध्ये होते. आणि असं असताना हा बागेश्वर अर्धवट शिकलेला ग्रस्त, ज्याला महाराष्ट्राचा इतिहास, संतांचा इतिहास काहीही माहिती नाही, अशी ही माणसं, आणि याने त्या ठिकाणी काहीतरी भलतच तू बरळला. खरं म्हणजे यांचा प्रत्येक वेळी शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये हे अनर्गल वक्तव्य ही माणसं नेहमीच करतात. का करतात मला कळत नाही. किंवा मराठा कुणबी एक राजा झाला आणि त्याच्या राज्या छत्रछायाखाली आपल्याला राहावं लागलं, ही खंत या ब्राह्मणांच्या डोक्यामध्ये आहे की काय मला समजत नाही. पण हे छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल कधीही चांगलं बोलताना दिसत नाही. आणि मग त्यांनी मागच्या काळामध्ये ते जेम्स लेन प्रकरण आलं होतं, आणि त्याही काळामध्ये त्या याच भांडारकरच्या विद्वान लोकांनी त्या जेम्सला सांगितलं की बायोलॉजिकल वडील हा शिवाजी महाराजांचा कोण आहे. म्हणजे दादोजी कोंडदेवाला ते वडील पण करायला लागले, गुरु म्हणता म्हणता. म्हणजे या पातळीपर्यंत ही माणसं गेली. त्याच्यानंतर काही लोकांनी तर हे सुरू केलं की रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरु होते. हे खोटा इतिहास पसरवण्याचं काम या माणसाने अनेक वर्ष केलं. आणि म्हणून मला आठवते की जेव्हा शिवाजी महाराजांचा चित्रपट एक आला होता अमरावतीमध्ये, आणि त्यामध्ये शिवाजी महाराज जसे रामदास स्वामी दाखवले चित्रपटामध्ये, ते तिकडनं आले, शिवाजी महाराज इकडनं उभे होऊन त्याच्याकडे गेले आणि शिवाजी महाराजांनी रामदास स्वामीचे पाय धरले किंवा पाया पडले, असं एक ते चित्र होतं. तेव्हा त्याच ठिकाणचे जो वामनराव, वीर वामनराव मोहिते ज्यांना म्हणतात, त्यांनी त्या गॅलरीमध्ये होते, तिथून उडी मारली सिनेमाच्या त्या काळामध्ये.
पडद्यापर्यंत धावत गेले. दुसऱ्या दिवशी गेले होते चाकू घेऊन, आणि त्याने त्या पडदा जो आहे रामदास स्वामीचा डोक्यापासून तर पायापर्यंत असा चिरून काढला होता. आणि त्यानं सांगितलं की रामदास स्वामीचा आणि शिवाजी महाराजांचा काहीही संबंध नाही. असं असताना हे गुरु म्हणून त्यांना लोकांसमोर प्रदर्शित करतात. असा सगळा इतिहास आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक लोकांनी लिहिला. त्याच्यावरती प्रचंड चर्चाही झाल्या. आणि आता तो रामदास स्वामीचा मुद्दा बाहेर मागे पडतोय, असं चित्र आपल्याकडे निर्माण झालेलं आहे. मध्ये जानता राजा नावाचं नाटक आलं होतं. त्याही नाटकामध्ये यांनी हाच प्रकार केला होता की सज्जनगडावरती रामदास स्वामी उभे आहेत आणि शिवाजी महाराज भेटायला गेले आहेत आणि ते त्यांना आशीर्वाद देत आहे, असं एक दृश्य त्या नाटकामध्ये होतं. तेव्हा महाराष्ट्रातल्या अनेक लोकांनी, यवतमाळमध्ये जर आलो होतं तर आम्हीच त्यांचा प्रचंड विरोध केला. आणि ते विरोध केल्यामुळे नंतर तो शिवाजी महाराज आणि रामदास स्वामीचा तो प्रसंग जो आहे तोच त्यांनी कट करून टाकला होता पुरंदरेने. मी असा सगळा इतिहास महाराष्ट्रामध्ये आहे. असं असताना सुद्धा काल परवा हा माणूस बागेश्वर धामचा धीरेंद्र शास्त्री या फडणवीसांच्या समोर, गडकरींच्या समोर, आपल्या ते भागवतांच्या समोर हा स्टेजवरनं बोलतोय की शिवाजी महाराज युद्ध करू करू थकले आणि मग सगळं ते राज्य त्याने सांगितलं की रामदास स्वामी गुरुवर्य आता तुम्हीच हे सांभाळा. त्यांच्या झोडीत शिवाजी महाराजांनी राज्य दिलं, टाकलं. आणि पुढे तो काय म्हणतो? पुढे तो असं म्हणतो की मग रामदास स्वामींनी ते राज्य, म्हणजे त्यांच्या झोडीत टाकलेलं राज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी, ते रामदास स्वामी असं म्हणाले की हे आता माझं राज्य तुम्ही सांभाळा. म्हणजे बघा काय यांचं जे नरेशन आहे, काय ते सेट करू इच्छितात. म्हणजे शिवाजी महाराजांनी जे राज्य चालवलं ते समर्थ रामदास स्वामीचं राज्य आहे खरं म्हणजे. असं एकंदरीत चित्र उभं करण्याचा खटाटोप ही माणसं सातत्यानं करत आहेत. दुर्दैव हे आहे की ज्या पीठावरती हा बोलत होता त्या पीठावरील सगळी माणसं आहेत महाराष्ट्रातली. आणि यांना सगळा इतिहास महाराष्ट्राचा माहित आहे. खरं म्हणजे याने त्याला तिथंच रोखायला पाहिजे होतं. ज्याने रोखलं नाही ते फिदी हसत होते सगळेजण. म्हणजे हसत होते म्हणजे त्याच्या वक्तव्याला समर्थन देत होते महाराष्ट्रामध्ये. असं एकंदरीत चित्र आहे. खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये रामदास स्वामी आणि शिवाजी महाराजांची कुठेतरी भेट झाली का? इतिहास असं सांगतो कुठेही भेट झालेली नाही. जर हा त्यांचा गुरु असता तर 1674 त्यांचा राज्याभिषेक झाला. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाला महाराष्ट्रातल्या सगळ्या ब्राह्मणांनी विरोध केला. त्याला पैठणच्या गागा भट्टाला आणावं लागलं राज्याभिषेक करण्यासाठी. तेव्हा यांचे गुरु कुठे गेले होते? हे जर गुरु होते रामदास स्वामी ठोसर, हे कुठे गेले होते? त्यांचा पुरंदरचा तह झाला, एक स्वराज्यातली एक मोठी घडामोड. तेव्हा हे गुरु कुठे होते? तेव्हाही कुठेही गुरु नव्हते. अफजल खानाचा खून झाला, ती एक मोठी घटना शिवाजी महाराजांच्या काळामध्ये घडलेली, त्यांच्या हयातीमध्ये. कुठे होते मिस्टर हे गुरु? कुठेच गुरु नाहीये. त्यांची आई जिजाबाई मरण पावली, तेव्हाही गुरु कुठे नव्हते. असा गुरु असतो का? शिष्याच्या अडचणीच्या वेळी सुद्धा हा कुठेच नसतो, असा गुरु नसतो. म्हणजे शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये ज्या ज्या महत्वाच्या घटना घडल्या त्या महत्वाच्या घटनेच्या वेळी हा गुरु हजर नव्हता. खुद्द राज्याभिषेकाच्या वेळी सुद्धा गुरु हजर नव्हता. म्हणजे असा गुरु होऊ शकत नाही खरं म्हणजे. पण या माणसांनी याच गुरुनी शिवाजी महाराजांना पत्र लिहिलेले आहेत. त्या पत्रात त्यांनी म्हटलंय की मी तुमच्या देशी राहिलो पण तुमचे वर्तमान कधी घेतले नाही. माझे तुमचे दर्शन करण्याची माझी खूप इच्छा आहे, तर महाराजांनी मला परवानगी द्यावी. असं पत्र आहे यांचं, मिस्टर समर्थ रामदास स्वामीचं.
अरे मग हा जर गुरु होता तर गुरु शिष्याला परवानगी मागतो का? मी तुमच्या देशी राहिलो, मला परमिशन द्या, भेटायचं आहे, असा गुरु असतो का? आणि अशा पद्धती उलट मामा देशमुखांसारख्या माणसाने सिद्ध केलंय, अनेकांनी सिद्ध केलंय, हा शिवाजी महाराजांचा गुरु नाही तर हा औरंगजेबाचा हेर होता. छत्र हा मिस्टर रामदास स्वामी हेर होता. आणि अशा माणसाला तुम्ही शिवाजी महाराज गुरुपदी बसवायचा आटोकाट प्रयत्न अनेक वर्षापासून करतात. म्हणजे तुम्हाला हेच सांगायचं आहे की कुठल्याही समाजाचा माणूस किती मोठा झाला, पण तो मोठा झाला त्याचं कारण त्याच्या पाठीमागे कुणीतरी ब्राह्मण होता, कुणीतरी ब्राह्मण गुरु होता, कुणातरी ब्राह्मणांचा हात होता, म्हणून तो मोठा झाला. जर हा नसता तर तो मोठा झाला नसता. म्हणजे रामदास स्वामी नसते, कदाचित शिवाजी महाराज राजे झाले नसते. असा एकंदरीत अर्थ काढण्यासाठी तुम्ही हा सगळा खटाटोप करतात. दुर्दैवानं हा करू नका. त्या धीरेंद्र तो कोण आहे शास्त्री, त्याला तो बेअक्कल, त्याला तर काहीच इतिहास माहिती नाही, काहीच्या काही बरडतो. 4 पोरं करा आणि एक पोरग संघाला द्या. तू दे ना, तुला द्यायचं आहे तर, बाकीच्याला कशाला सांगतोस? त्या गडकरीला सांग, त्या फडणवीसाला सांग, आणखी कोणी असेल त्याला सांग. 10 4 पोरं करा आणि एक संघाला दान द्या. संघ काय रे, इतके विकृत संघटना, आणि त्याच्यासाठी तू हे सगळं करतोयस. आणि अशा माणसाच्या, ह्या धीरेंद्र शास्त्रीच्या आमचे भूषण गवई गेले. साला कमाल. आम्हाला म्हणजे कधी कधी वाईट वाटतं किंवा लाज वाटते. रासू गवईचा मुलगा, ज्याने बाबासाहेब आंबेडकरांची मुवमेंट चालवली, बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा कणा होते ते कधी काळी, अशांचा हा पोरगा, हा सरन्यायाधीश झाला आणि याची मती भ्रष्ट झाली. हा काल परवा त्या धीरेंद्र शास्त्रीच्या मठात जाऊन बायको पोरसह त्याची पूजा करायला गेला. तो धीरेंद्र शास्त्रीच्या, हे कालचं पोट्ट धीरेंद्र शास्त्री म्हणजे बेअक्कल, भारताचा सरन्यायाधीश जो राहिलेला निवृत्त झाला आता, हा त्याच्या आयला जातो. मला वाटते त्याचं काही चुकलेलं आहे असं मला वाटत नाही, कोणाचं, ह्या भूषण गवईचं. कारण हा भूषण गवई जेव्हा सरन्यायाधीश पदावरती गेला तेव्हा मला अनेकांनी सांगितलं की आता खरा न्याय भेटेल त्या शिवसेनेच्या मुद्द्यावर वगैरे. तेव्हाही म्हणालो होतो की हा अत्यंत बोगस प्राणी आहे, हा अत्यंत भ्रष्ट माणूस आहे, त्याला काही आंबेडकरांची कोणत्या तत्वज्ञानाची चिंता नाही आहे. हा नागपूरला हायकोर्टामध्ये होता, न्यायाधीश होता, तेव्हा याने अनेक लोकांचे म्हणजे भ्रष्टाचार करून त्याने खोटे गुन्हे म्हणजे खोटा निर्णय दिला, चुकीचा निर्णय दिला, विशेषतः ट्रायबलच्या व्हॅलिडिटीच्या संदर्भामध्ये, याच मिस्टर भूषण गवईने. तेव्हा आम्ही त्यांची तक्रार घेऊन त्यांच्या वडिलांकडे गेलो होतो, रासू गवईजींकडे. त्यांना सांगितलं की हे आदिवासींच्या संदर्भामध्ये फार चुकीचे निर्णय देत आहे तुमचा पोरगा. तर ते म्हटलं की मी त्याला काहीच हस्तक्षेप करू शकत नाही, मी काहीच बोलू शकत नाही. मी तेव्हापासून या माणसाला बघतोय, हा इतका भ्रष्ट, अनैतिक विचारानं चालणारा, हा ग्रस्त, आणि म्हणून तिथे जाऊन बसला, सरन्यायाधीश झाला. आज झाल्यावर त्याने काय काम केलं? त्याने एक निर्णय दिला, जात वर्गीकरणाचा. म्हणजे जो RSSचा एजेंडा होता, काही RSSचे पिलावड मागत होते की आम्हाला बौद्धांनी सगळ्या सवलती खाल्ल्या, आम्हाला भेटल्याच नाही, तर आम्हाला वर्गीकरण करून द्या, जातीचे तुकडे करा, शेड्यूल कास्टचे 2-3 गट करा, काय करायचे ते करा. आणि खरं म्हणजे हा निर्णय संविधानाच्या विरोधात होता. तरी या सुप्रीम कोर्टामध्ये हा सरन्यायाधीश असताना अनेकांना आशा होती की हा संविधान विरोधी निर्णय देणार नाही, पण त्यांनी तो दिला. आणि दुसरी जी एक ब्राह्मण महिला होती, तिनं मात्र या खंडपीठाच्या विरोधात आपला निर्णय दिला. ती म्हणाली की हा निर्णय चुकीचा आहे, हे संविधानामध्ये बसत नाही आहे, हा संविधान विरोधी निर्णय आहे. ते एक बाईचं मत असं पडलं. आणि या गवईपासून बाकी जे 4-5 जण होते त्यांनी वर्गीकरणाला संमती दिली. म्हणजे या पद्धतीचा हा माणूस विचार करणार आहे. हा माणूस त्या धीरेंद्र शास्त्रीच्या पूजा करायला जाणार नाही, तर असं काही नवल वाटण्याचं कारण नाही. फक्त एवढीच आहे
की श्याम मानव ज्या पद्धतीनं म्हणाले की या माणसाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायचा अधिकार नाही, अशा माणसाने घेऊ नये बाबासाहेब आंबेडकरांचं नाव, कारण ते बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला ग्रहण लागेल अशा माणसाने नाव घेतलं तर. आणि म्हणून या माणसांनी याच्या पुढे मानव जसं म्हणाले, खरं म्हणजे त्यांनी नाव घेऊ नये आणि मी आंबेडकरवादी आहे आणि मला अमुक करायचं आहे, ढमुक करायचं याचं स्वप्न. बाबा तो काय काय आंबेडकरांचं स्वप्न मला पूर्ण करायचं माझ्या बाबाने सांगितलं होतं, हे स्वप्न आहे. तेव्हा त्याचं मुलाखत घेतली सरन्यायाधीश झाल्यावर, तो काय म्हणाला, माझ्या वडिलांनी मला सांगितलं की तुला त्या पोस्टवर बसवून बाबासाहेब आंबेडकरांचं सामाजिक समतेचं, सामाजिक न्यायाचं, सामाजिक बंधुतेचं हे तुला स्वप्न बाबासाहेब आंबेडकरांचं पूर्ण करायचं आहे, असं माझे वडील मला सांगत होते, मला ते पूर्ण करायचं आहे, असं तो तेव्हा मुलाखतीमध्ये सांगत होता. धीरेंद्र शास्त्रीकडे जाऊन कोणतं स्वप्न पूर्ण करताय बाबा तू? त्याच्या पाया पडून बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण होणार आहे? त्या बाबासाहेबांनी सांगितलं की ह्या बुवा बाजी अमुक डमुक जे काही अंधश्रद्धा आहे त्याला लात मारून बाहेर काढा, हे सगळं फेकून द्या. अरे लोकांनी घरातले देवारे फेकून दिले तेव्हा लोक पुढे आले. लोकांनी जर बाबा बुवाच्या पाठीमागे लागले असते तर माणसं केव्हा संपली असती. बाबासाहेबांनी संदेश दिला त्याप्रमाणे जनता वागली, म्हणून जनता आज पुढे आली, समाज पुढे आला शिक्षणाने. आणि तू एवढा शिकून सरन्यायाधीश झाल्यानंतर सुद्धा त्या बाबाकडे गेलास, जो खोटारडा बाबा आहे, त्याला शिवाजी महाराजांचा इतिहास माहित नाही, महाराष्ट्राचा इतिहास माहित नाहीये, देशाचा इतिहास माहित नाही, अशा लोकांकडे. आणि म्हणून खरंच आमची ही विनंती आहे की बाबा याच्या पुढे तुम्ही भूषण गवईजी याच्या पुढे बाबासाहेबांचं नाव लावू नका. तुम्ही तर जय भीम म्हणण्याच्या लायकीचे नाही आहे. खरं म्हणजे हे जय भीम नाव हे बदनाम होऊन जाईल असं मला वाटते. आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्या सर्वांना विनंती हे करतो की अशा लोकांपासून आपण सर्वांनी जरा सावध राहिलं पाहिजे, दूर राहिलं पाहिजे. आणि ज्या लोकांनी त्या शास्त्रीच्या बोलण्याला फिदी असून समर्थन केलंय, अरे त्यांचंही जरा कुठंतरी त्यांच्याही बाजू त्यांच्याही विरुद्ध तुम्हाला आंदोलन उठाव करावं लागेल. आता उठाव करावा लागणार नसेल तर पुढे येणाऱ्या निवडणुकांमध्ये सुद्धा याचा कुठंतरी वचवा आपल्याला काढावा लागणार आहे. आणि अशा माणसांना हटवल्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही. एवढंच मी आपल्याला विनंती करतो आणि याच ठिकाणी थांबतो. धन्यवाद. बिरसा क्रांती दल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि कॉमेंट करा. जय सेवा, जय भीम, जय आदिवासी. धन्यवाद.